Hello student, today we have to see exercise you put in that between practice set 3.3 means सराव संच 3.3. Okay, find the cube root of the following numbers. याचा अर्थ खालील संख्यांची घनमुळे काढा. ओके, अब जो दी हुई संख्या है पहिल्यांदा आपल्याला दिलेली संख्या कोणती आहे 8000 आहे. किती आहे 8000 आहे. त्याचं सोल्युशन म्हणजे उत्तर. सोल्युशन म्हणजे काय उत्तर कसं काढायचं पहा. त्याचे अवयव काढायचे. काय करायचं अवयव म्हणून ती संख्या पहिले घ्या. पहिले वो संख्या लिहिली हमने 8000 संख्या वापरलेली आहे इज इक्वल टू 8 मल्टीप्लाय 1000 यानी 8 गुणिले 1000 बोले तो कितने होते 8000 है ना. 8 गुणिले 1000 यानी कितने होते 8000 होते. ये पहिले फॅक्टर गिरा है. उसके बाद 8 के फॅक्टर गिराना है. त्याच्यानंतर काय करायचं 8 चे अवयव काढायचे. ते कसे 8 चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 2 दोन्ही 4 4 दोन्ही 8 हे झाले 8 चे अवयव. ओके, त्याच्यानंतर 1000 चे अवयव. उसके बाद 1000 के फॅक्टर गिराना है. कैसे 10 मल्टीप्लाय 10 मल्टीप्लाय 10 यानी 10 गुणिले 10 गुणिले 10 10 2 100 100 गुणिले 10 म्हणजे 1000. हे पहा 10 गुणिले 10 म्हणजे किती होते 100 आणि त्याला पुन्हा एकदा 3 वेळा आहे ना 10 चा गुणाकार पुन्हा 10 ने मल्टीप्लाय केलं तर किती येते 1000. आलं लक्षात 10 10 100 लिहिलं पुन्हा मल्टीप्लाय म्हणजे गुणाकार 10 गुणिले 10 केला तर 10 0 0 10 0 0 10 1 10 1000 म्हणजे हे अवयव बरोबर आहे 1000 चे 10 गुणिले 10 गुणिले 10. त्याच्यानंतर आता हे किती वेळा आला 2 3 वेळा. हाउ मेनी टाइम्स आर कम हियर 2 3 टाइम्स. दॅट्स व्हाय वी हॅव टू राइट हियर 2 टू द पॉवर 3. म्हणून आपण या ठिकाणी 2 चा घातांक 3 लिहू शकतो कारण 2 ही संख्या 3 वेळा आलेली आहे. बरोबर. त्याच्यानंतर 10 चा घातांक 3 कारण 10 ही संख्या किती वेळा आली आहे 3 वेळा म्हणून 10 चा घातांक 3 लिहिला. आता दोघांचाही पॉवर सेम है. दोनों का पावर सेम है. दोनों का घातांक एक जैसा है इसलिए 2 मल्टीप्लाई 10 टू द पावर 3 2 मल्टीप्लाई 10 टू द पावर 3 क्योंकि ये दोनों का क्या करना है यहाँ पर गुणाकार करना है मल्टीप्लिकेशन और उसका पावर 3. इसका मतलब 2 का भी पावर 3 है और 10 का भी पावर 3 यही सेम वही मीनिंग. ओके, अब ये दोनों का मल्टीप्लिकेशन कितना होता गुणाकार कितना होता 2 गुणिले 10 10 दोनी 20 चा घातांक 3 2 10 20 to the power 3. That's why we have to write here answer is equal to in under root ये वर्गमूळ हे वर्गमूळाचे चिन्ह आहे. त्याच्यामध्ये दिलेली संख्या 8000 लिहिली 8000 लिखी है और उसका क्यूब रूट इज इक्वल टू हाउ मेनी 20. ओके, इस तरीके से ये पहला एग्जांपल कंप्लीट हुआ. असं हे पहिलं उदाहरण कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्या उदाहरणात पहा जी संख्या दिलेली आहे 729 729 याचे अवयव कसे पाडले 9 * 81 81 गुणिले 9 जर केलं तर 729 येते. पहा कसं 9 1 9 9 8 72 729 आलं. हे 729 चे अवयव 9 गुणिले 81 9 मल्टीप्लाय 81 मीन्स 729 9 ॲज इट इज 9 जशास तसे ठेवले 81 चे अवयव पाडले 81 चे फॅक्टर 81 के फैक्टर गिरा है कितना 9 9 81 9 9 81. आता 9 किती वेळा आला 9 कितनी बार आया 3 बार इसलिए 9 टू द पावर 3 याचा अर्थ 9 चा घातांक किती 3. उत्तरामध्ये काय लिहिलं आपण दिलेली संख्या 729 729 इन अंडर रूट सिंबल क्यूब रूट इज इक्वल टू 9 और उसका क्यूब रूट कितना है 729 का 9 म्हणजे 729 चे घनमूळ किती आहे 9. ओके, हे 9 9 81 81 गुणिले 9 म्हणजे 729. हे दुसरं उदाहरण. आता उदाहरण क्रमांक 3 पहा. उदाहरण क्रमांक 3 मध्ये काय दिलेलं आहे 343 343 या संख्येचे फॅक्टर पाडायचे आहे म्हणजे अवयव पाडायचे आहे. इसके क्या गिराना है अवयव गिराना है. क्या होता है 7 मल्टीप्लाई 49 मतलब कि 150 को 7 से मल्टीप्लाई करें तो कितना आता है 343. ये ऊपर देखो मैंने निकाला है 49 मल्टीप्लाई 7 7 9 63 7 9 63 से 3 4 6 7 4 28 6 34 है ना. इस तरीके से 343 ये आता है मतलब ये 343 के फैक्टर राइट है. अब 7 एज इट इज रखे मल्टीप्लाई सिंबल एज इट इज है 49 के फॅक्टर 49 चे अवयव 7 7 49 म्हणजे 49 चे अवयव 7 गुणिले 7. त्याच्यानंतर आता 7 किती वेळा आला 3 टाइम
How many times are the here? 7 3 times. That's why we have to write here 7 to the power 3. याचा अर्थ आपण 7 चा घातांक 3 असा लिहू शकतो. मग उत्तरामध्ये काय येईल? दिलेली संख्या 343 क्यूब रूट इज इक्वल टू 7 म्हणजे 343 चे घनमूळ बरोबर किती? 7. याचाच अर्थ 7 चा 3 वेळा गुणाकार केला तर कोणती संख्या मिळते आपल्याला? 343 ही संख्या मिळते. ओके, ही इथं सोडून दाखवलेला आहे बघा. पुन्हा चौथं उदाहरण -512 वजा 512. लेट अस फर्स्ट फॅक्टराइज 512. सर्वप्रथम आपण 512 चे अवयव वजा आहे तर त्याला काय करायचं? धनमध्ये म्हणजेच पॉझिटिव्हली त्याचे फॅक्टर पाडायचे, अवयव पाडायचे. 512 इज इक्वल टू 2 into 256. 2 गुणिले 256 म्हणजे 256 गुणिले 2 जर केलं तर 512 येते. त्यांचा गुणाकार केला तर किती येते? 512 मिळते. आता 2 ॲज इट इज ठेवलं, 256 चे पुन्हा फॅक्टर, पुन्हा अवयव पाडले. फिर से क्या किया? 256 के फैक्टर गिराए. 2 मल्टीप्लाई 128. 128 दोन्ही कितने होते पहा? इकडे पहा 128 दोन्ही 256. 2 8 16 7 चला 1 2 4 1 5 2 1 2 है ना. 2 8 16 is to 6 carry 1 2 to the 4 carry 1 5 2 1 2 256. मतलब कि ये 128 दोन्ही 256 ये राइट उसकी क्या हो गए? फैक्टर हो गए. ओके, अब 2 एज इट इज रखे. 2 जसं तसे ठेवले, हे 2 एज इट इज आहे. 128 चे फैक्टर म्हणजे अवयव पाडले. फिर से क्या किया? 128 128 का क्या करना है? फैक्टर गिराना है. 64 दोन्ही ही जी संख्या है 2 मल्टीप्लाई 64 इज इक्वल टू 128. बेचोगा बेसे कम 12 128. मतलब कि ये फैक्टर राइट है, ही अवयव बरोबर आहे. आता हे 2 एज इट इज, ही 2 एज इट इज आहे, हे 2 एज इट इज आहे. 64 चे अवयव काय पाडले? 16 चौक 64 म्हणजे 4 गुणिले 16. 4 मल्टीप्लाई 16 मीन्स 64 है ना. 64 दोन्ही जसं इथे 128 झालं तसं 16 चौक 64. ओके, अब ये एज इट इज लिखे 2 2 2 मल्टीप्लाई 2 मल्टीप्लाई 2 मल्टीप्लाई 2 मल्टीप्लाई 4 मल्टीप्लाई. अब 16 के फैक्टर क्या गिरे? 4 मल्टीप्लाई 4 4 चौक 16 है ना. अब यहाँ पर ये 4 4 3 टाइम आया और 2 2 कितनी बार आया? 3 टाइम आया है ना. दोन ही संख्या 3 वेळा आली आणि 4 ही संख्या 3 वेळा आली म्हणून 2 चा घातांक 3 गुणिले 4 चा घातांक 3 2 to the power 3 मल्टीप्लाई 4 to the power 3 मींस ये 2 2 कितने बार आया? 3 बार, इसलिए 2 का पावर 3 और 4 कितने बार आया? 3 बार टाइम, इसलिए 4 का पावर 3. अब ये दोनों का पावर 7, दोघांचा घातांक समान आहे, सारखा आहे. म्हणून जी फाइल मध्ये संख्या आहे 2 गुणिले 4 ती मांडली कंसामध्ये आणि त्याचा घातांक 3. याचाच अर्थ इसका मीनिंग क्या होता? 2 का भी पावर 3 और 4 का भी पावर 3 है. ओके, 2 4 8 बेचो 8 याचा घातांक किती? 3. देयरफॉर म्हणून आता ही सगळी संख्या काढली आपण, पॉझिटिव्ह होती, धन संख्येचं काढलं 512चं. म्हणून प्रश्नात दिलेली काय? -512 आहे, -512 आहे. म्हणून -512 इज इक्वल टू -8 टू द पॉवर 3. ओके, आता आन्सर मध्ये काय लिहा की जी दिलेली संख्या -512 इज क्यूब रूट इज इक्वल टू -8. कारण 8 आलेली आहे संख्या, परंतु उत्तरामध्ये ती -8 वजा 8 याच्यासाठी लिहायचे आहे कारण प्रश्न मायनस आहे म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग तुम्हाला समजलेला असेल. यापुढील उदाहरण तुम्हाला सोडवायचे आहे. ओके, धन्यवाद.